हॅलो हाय नमस्कार मंडळी. हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अंकिता आपलं ह्या छान नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर चला आजचा व्हिडिओ हा दीपपूजनाचा असणार आहे. हो, पण त्याच्या अगोदरचा कालचा व्हिडिओ हॉलची साफसफाई होती, पण माझी अर्धी कामं राहिली होती ती पूर्ण करायची आहेत. तर दीपपूजनच्या अगोदर सकाळपासून मी ही सगळी आवराआवर केली. म्हणजे माझे जे शोपीस होते ते सगळे जागेवरती लावले. नंतर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये बघितलं तर इतका काही पसारा नव्हता. अगदी एक हात झाडू मारायचा होता. तो पूर्ण असं बेडरूम पूर्ण बघून घेतला आणि एक हात झाडूचा मारला आणि आपला हा बेडरूम आता स्वच्छ झालेला आहे. तर चला पुढे भेटतेच तुम्हाला. बाय. चला तर आता स्वराला आहे ना ट्युशनला सोडून आली आहे. आल्यानंतर ही भांडी माझी सगळी काढली. म्हणजे आज दिव्यांची अगदी पूजा करायची आहे म्हणून माझे सगळे दिवे आज असे छान स्वच्छ लखलखीत केले आहेत. दिव्यांमुळेच आपल्या घरात हा प्रकाश येतो. अंधार दूर होऊन आपल्या घरात प्रकाशाचं काम हे दिव्यांचं असतं. चला तर मी ते अशी छान मस्त ड्रेस घालून तयार झाली आहे. हेच तुम्हाला दाखवते आहे. साडी घालायला नाही जमलं तर चला पूजा करायच्या अगोदर छान इथे पहिला स्वस्तिक काढून घेतलं, नंतर पाठ मांडला आणि आता आहे ना सगळ्या दिव्यांमध्ये ना वाती घालून घेतली आहे. हॅलो हाय नमस्कार मंडळी. मी अंकिता तुम्हाला दिवसभरातून आत्ता भेटते आहे. तर मला ना तुम्हाला एक वस्तू दाखवायची होती. तर बघा हे आहेत ना ह्या समय आहेत. तर ह्या अशा 2 समय आहेत माझ्याकडे. दिसत आहेत का? ह्या अशा 2 समय आहेत. तर ह्या दगडांच्या आहेत आणि हे वेगळं दगड आहे. आम्ही आहे ना कर्नाटकला गेलेलो तेव्हा फिरायला गेलो होतो तेव्हा हे समया आणि हे 2 दिवे दाखवत्या. हे बघा हे 2 दिवे घेऊन आली आहे आणि ह्या 2 समया ज्या इथे ठेवल्यात. तर मी आता दिव्यांची मांडणी करत होती ना तेव्हा ह्या मी अगोदर ठेवून दिल्या होत्या. माझ्या लक्षात नव्हतं. आता अचानक माझ्या लक्षात आलं. ॲक्च्युली आहे ना मी हे दिवाळीसाठी ठेवलेलं की लक्ष्मीपूजनला मी ह्याचं उद्घाटन करणार आणि ह्याच्यामध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवे लावणार. पण आज दीप अमावस्या आहे. सगळ्या दिव्यांची पूजा करायची आहे. तर मी म्हटलं की का नको आज आपण ह्यांची पूजा करूया. भले ह्याच्यामध्ये मी आज दिवा नाही लावणार, लक्ष्मीपूजनलाच लावणार, पण मी आज ह्याची छान अगदी मस्त पूजा करून घेते, हो की नाही. तर हे असे आहेत. थांबा तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. ही अशी डिझाईन केली आहे ह्याच्यावरती आणि हे निघणार नाही म्हणून सांगितलं आहे. तर किती सुंदर आहेत ना, दगडांचे आहेत हे त्या पाषाणामधले आहेत. ह्या दगडांचे हे दिवे बनवले आहेत, त्यांनी हाताने बनवले आहेत. मी हे व्हिडिओ सगळे शेअर करणार आहेत, पण ते थोडे अहोंच्या मोबाईलमध्ये दुर्वेशच्या मोबाईलमध्ये आहेत, माझ्या मोबाईलमध्ये आहेत आणि आपले हे सण वगैरे आले आहेत आता, तर मला ते एडिट करायला मिळालं नाही आहे. पण ते व्हिडिओ पण तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करणार आहे. बरं चला आता आपण विषयाकडे वळूया. तर ह्या अशा समया आहेत बघा, किती सुंदर आहेत ना. खूपच बघता क्षणी मला त्या आवडल्या होत्या आणि अहोंच्या मागे लागून मी 2 समया आणि हे 2 दिवे घेतले होते. चला तर आता मी पूजा इथे मांडते आहे आणि चला पूजा करूया आपण. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते.
दिव्या दिव्या रे दीपकार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, दिव्याचे तेल कापसाची वात, दिवा तेवे देवापाशी, उजेड पडे विष्णूपाशी, माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी. बघा, आज आपण शुभंकरोती म्हणून सगळे दिवे प्रज्वलित केले आहेत आणि आजच्या या दीपपूजनेच्या निमित्ताने आपण या दिव्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या घरातला आणि आपल्या आयुष्यातला अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देण्याचं काम हे दिवे करतात. त्यांना हळद कुंकू लावून मी इकडे दिव्यांची कृतज्ञता व्यक्त केली. घरात असाच प्रकाश आणि सुख शांती समाधान कायमचं नांदो, हीच मी देवांकडे प्रार्थना करते. चला, तर हे पार्सल मी ओपन करून दाखवते आणि मला पण भरपूर उत्सुकता आहे ही साडी कशी असेल, कलर कसा असेल. आणि बघूया ना, मिशोचं पार्सल एकदा तर आपण खोलून बघितलंच पाहिजे. मस्तच सुंदर साडी आलेली आहे. कलर तर काय भारी आहे, ऑरेंज आणि कॉफी कलर आहे. त्यांचं कार्ड आहे. साडी बघा, लांबी लावती एवढी मोठी आहे आणि ही साडी सुंदर. आणि हा ब्लाउज पीस आहे, असा काठवाला ब्लाउज पीस आहे आणि ही साडी अशी आहे. छान वाटते कलर. सुंदर, छान आली हो साडी. मस्त आहे. मिशोवरून मागवलेली मी, महेश्वरी. सुंदर, छानच आहे. ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे माझं हे. घालणार नाहीये, अहो देतील त्याच्यानंतर घालणार. चला, भेटूया पुन्हा. चला, तर बघा, अशी छान माझी छोटीशी मांडणी करून मी दिव्यांची इथे पूजा करून घेतली आहे. आणि आहे ना, घर मन असं अगदी छान उजळून गेलं आहे. घरात इतका छान प्रकाश वाटला आहे, कारण एक जरी दिवा लावला ना तरी घरातलं वातावरण वेगळंच होतं. आज तर इतके सारे दिवे लावलेले, तर घर किती फुलून आलं असेल आणि किती छान वाटलं असेल हे तुम्ही नक्कीच इमॅजिन करू शकता, हो की नाही. पण त्यापूर्वी माझ्याबरोबर हा प्रसंग घडला आणि मी खरंच एक प्रश्नात पडली आहे की सगळे दिवे छान प्रज्वलित झाले आणि विजताना हा काय प्रसंग झाला आहे. मी आहोंना पण विचारलं की हे असं का झालं आहे, सगळे दिवे अगदी छान प्रज्वलित झाले होते. पण आहे ना, विजताना बघा ह्या सगळ्या वाती आणि ही अशी पूर्ण पेट घेतली होती. जर तुमच्याबरोबर असं कधी काय झालं असेल तर मला नक्की सांगा, हे चांगलं आहे की वाईट आहे, नक्की कमेंट्स करा. चला, व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.